नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर 11th ॲडमिशन. 2-3 वर्ष अगोदर काय व्हायचं, ॲडमिशन प्रोसेस जी आहे ते ऑफलाईन पद्धतीनं व्हायचं. अशा वेळेस पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी फार इझी वाटायची ती प्रोसेस. पण आता गव्हर्नमेंटने 11th ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन केलेली आहे. तर अशा वेळेस तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲज पर युअर सीट टाईप और ॲज पर युअर कॅटेगरी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार ते डिटेलमध्ये डिस्कस करूया. सोबतच येणार टाईममध्ये आपण तुमच्या ॲडमिशन रिलेटेड करिअर रिलेटेड व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओ सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण एकदम सिंपल डिस्कस करूया. फर्स्टली आपण बघू सगळ्यांना डॉक्युमेंट्स कोणकोणते कंपल्सरी आहे, देन कॅटेगरी वाईज आपण डिस्कस करूया. आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर 11th ॲडमिशन ऑल टाइप्स ऑफ कॅटेगरीज इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमची कॅटेगरी. तुम्ही ओपन असो, ओबीसी, एससी, एनटी, एसबीसी कोणत्या पण कॅटेगरीमधून नसेल तरी सुद्धा हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये ऑफकोर्स तुमची फर्स्ट 10ची मार्कशीट सोबत 10चा जो डिप्लोमा मिळतो ना तो सुद्धा घेऊन घ्यायचा. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्याला आपण TC सुद्धा म्हणतो. त्यानंतर आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटोज, डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे, बँक पासबुक, मायग्रेशन सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल अँड मायनॉरिटी सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी. हे सगळ्यांना कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज बघूया. तर फर्स्ट आपण डिस्कस करू ओपन, जे की जनरल कॅटेगरी आहे. त्या स्टुडंट्सला वर्षे जे आपण पहिले डिस्कस केले त्याचे डॉक्युमेंट्स लागणारच. सोबतच इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट मस्ट आहे. त्यानंतर जे स्टुडंट्स ओबीसी, VJ, NT, SC, BC कॅटेगरीमधून येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट हे असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथं स्टुडंटचा डाऊट असतो की सर मला कास्ट व्हॅलिडिटी लागणार का? नाही, तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी नाही लागणार आहे. पण जेव्हा तुम्ही 11वी-12वीला ॲडमिशन घेऊन घ्याल तेव्हा कॉलेजचं जे लेटर हेड म्हणा किंवा कव्हरिंग लेटर घेऊन लगेच आपली कास्ट व्हॅलिडिटीची केस बनवून तुम्ही बनवायला टाकून द्या. कारण 12वी झाल्यानंतर फॉर शुअर तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ॲडमिशनमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. ते 11वी-12वीमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर SC ST कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट मस्ट आहे. आणि त्यानंतर जे आहे EWS विद्यार्थी असेल किंवा डिसेबल जर स्टुडंट असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी EWS सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. आणि जर तुम्ही डिसेबल्डमध्ये असेल तर अशा वेळेस तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर आपण काही स्पेशल केस सिनारिओ डिस्कस करून घेऊ. इन केस जर तुम्ही ऑर्फन असेल तर अशा वेळेस तुम्हाला म्हणजे सर्टिफिकेट इश्यूड बाय वुमन अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट लागतं. जर तुम्ही प्लेयर असेल, स्पोर्ट्सचा कोटा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्सकडनं तुम्हाला आम्ही अलॉट केलेलं सर्टिफिकेट लागतं. हे स्पेशल केस सिनारिओ तुम्ही जर याच्यामध्ये येत असेल तर रीड आउट करू शकता. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रॉपरली रेडी ठेवा. त्याची PDF फाईल क्रिएट करून ठेवा. सोबतच त्याच्या झेरॉक्स कॉपीज घ्या. जो तुमचा पासपोर्ट साईज फोटो बनवतो तो फार 8वीचा किंवा 9वीचा देऊ नका, नवोदय वगैरेसाठी काढलेला. रिसेंट एक व्यवस्थित चांगला फोटो काढा ज्याचं बॅकग्राऊंड नॉर्मल वगैरे राहील. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि मिस्टेक्स कोणते अवॉइड करायचे ते पण डिस्कस करू. लास्ट मोमेंटला डॉक्युमेंट्स काढू नका. लास्ट मोमेंटला झेरॉक्ससुद्धा काढू नका. मी भरपूरदा स्टुडंट्स आणि पॅरेंट्सकडनं ऐकलं आहे की सर मी झेरॉक्स सेंटरलाच बहुतेक डॉक्युमेंट्स विसरलो की काय, माझं डॉक्युमेंट्स पडलं की काय. एक प्रॉपर आपली कॉलेजची बॅग नेहमी कॅरी करा. डॉक्युमेंट्ससाठी एक फाईल व्यवस्थित कॅरी करा. ह्या सगळ्या गोष्टी वाटते इझी, पण खरंच हा जर प्रॉब्लेम झाला तर पूर्ण तुमचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे बेसिक्स आहे पण बेसिक्सला नक्की फॉलो करा. ते काही डॉक्युमेंट्स होते व्यवस्थित तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला समजले असेल, नक्की त्याची फाईल रेडी करून ठेवा. आणि यासोबतच अजून माहिती हवी असेल तर ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करायला विसरू नका. अँड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण या टाईममध्ये आपण तुमच्या महत्त्वाचे व्हिडिओज घेऊन येणार आहे. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.